जर मी तुम्हाला म्हटलं की आजचा हा पदार्थ बनवण्यासाठी तुम्हाला यामध्ये इनो, सोडा किंवा दह्याचा वापर करण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे, तर तुमचा विश्वास बसेल का? सकाळच्या घाईत नाश्त्यासाठी असो किंवा मुलांच्या टिफिनसाठी हा पदार्थ पटकन बनून तयार होतो. त्यासाठी इथे बघा मी 1.5 वाटी हिरवी मुगाची डाळ मी छान अशी भिजवून घेतलेली आहे. आता यामधील पाणी काढून घ्यायचं आहे. तुम्हाला जर सकाळी बनवायचं असेल तर रात्रीच ही डाळ तुम्ही भिजवून घेऊ शकता. तर 2 बॅचेसमध्ये ही डाळ वाटून घेणार आहे. तर पहिल्या बॅचमध्ये मी हिरवी मिरची आणि आलं लसूण टाकून ही डाळ छान अगदी बारीक अशी वाटून घेतलेली आहे. डाळीचं वाटण करत असताना अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करायचा. इथे साधारण मी फक्त अर्धी वाटी एवढा पाण्याचा वापर केलेला आहे. तर या ठिकाणी आज आपण मुगाचा डोसा बनवत आहे. डोशाला आणखीन जास्त पौष्टिक बनवण्यासाठी यामध्ये तुम्ही भरपूर अशा भाज्या घालून घेऊ शकता. माझ्याकडे ज्या भाज्या उपलब्ध होत्या त्या मी यामध्ये घालून घेतलेल्या आहेत. तर इथे मी बारीक कट केलेला पालक, गाजर आणि कांदा घातलेला आहे. त्या 2 चमचे असं कडकडीत गरम करून तेल घेतलं. त्यामध्ये थोडीशी जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकून घेतला. कडकडीत अशी फोडणी यामध्ये टाकून घ्यायची. चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद टाकून घेतली. 1.5 वाटी मूग डाळीसाठी पाऊण वाटी एवढा रवा घेतलेला आहे. सगळे साहित्य यामध्ये छान असे मिक्स करून घेतले. लगेचच याचे आपल्याला डोसे बनवायला घ्यायचे आहेत. यामध्ये सोडा, इनो किंवा दही टाकण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. डोसे बनवण्यासाठी इथे मी डोसा पॅन गरम करून घेतला. पॅनला तेल वगैरे सुद्धा लावण्याची आवश्यकता नाही आहे. 1 चमचा एवढं हे पीठ तव्यावरती टाकून घेतलं आणि छान याचा डोसा किंवा धिरडं तव्यावरती पसरून घेतलेला आहे. त्यानंतर यावरती थोडंसं तेल किंवा तूप टाकून घ्यायचं आहे. झाकण ठेवून मध्यम आचेवरती हा डोसा आपल्याला छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. तर खालच्या बाजूने छान असा भाजून झाल्यानंतर मी पलटी करून घेतला. दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. आलटून पलटून दोन्ही बाजूने छान असं हे धिरडं किंवा डोसा भाजून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. खायला तर अतिशय चविष्ट असे लागतात आणि खूप जास्त पौष्टिकसुद्धा आहे. यामध्ये आपण सोडा, इनो यासारख्या पदार्थाचा वापर न केल्यामुळे अतिशय पौष्टिक आहे आणि लहान मुलं अगदी आवडीने खातात. भाजी चपाती दिल्यानंतर मुलं जर टिफिन संपत नसतील तर माझ्या या पद्धतीने बनवलेले हे मूग डाळीचे डोसे एकदा तरी मुलांना टिफिनमध्ये द्या. मग बघा मुलं कसा टिफिन संपत नाही तर आणि मुलं आठवड्यातून 2-3 वेळा हाच पदार्थ तुम्हाला टिफिनसाठी बनवायला लावतील. चला, या व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा.